विधान परिषदेसाठी भाजपची खलबत। आज भाजप कोर कमिटीची बैठकीत विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चेची शक्यता। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खराची प्रकृती बिघडली, तातडीने कार्डियक रुग्णवाहिका मागून तपासणी। सूत्रांची माहिती, डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास, काही काळ ऑक्सिजन देखील लावला। कल्पना खराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता। शिर्डी कोर्टात सुनावणीची शक्यता। टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरण 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी सुनावणी। सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। नर्सेसच्या संपामुळे आजही रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता। अजित पवारांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका। अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मोदी शहांकडे मागणी केली। विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य। अपघातामागचं सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, फडणवीसांचं विधान। शरद पवार बारामती पोटनिवडणुकीतल्या मतदानाला मुकणार। शरद पवारांना मुंबईबाहेर न जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला। ममता बॅनर्जींच्या हातातून पश्चिम बंगाल घेण्यासाठी शहांची रणनीती। अमित शहांची रात्री कोलकात्यात 4 तास बैठक। 27 एप्रिलपर्यंत कोलकात्यात मुक्काम। पहलगामच्या भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक। दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वत्र चोख सुरक्षा। नेरूळच्या सेक्टर 16A मधल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। वुडलँड इमारतीच्या 5व्या मजल्यावरची घटना। नवी मुंबईतल्या जीर्ण इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा खंडित। काही भागात कमी दाबानं पाणी। 18 तास पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वे 23 आणि 24 एप्रिलला 6 तास बंद असणार। डोंगरगाव भुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय। वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। चांदवडच्या इंद्रायणी किल्ल्याला अज्ञातानं आग लावली। आगीमध्ये वनविभागाचं मोठं नुकसान। मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणी जपून वापरण्याचं बीएमसीचं आवाहन। केदारनाथचे कपाट आज उघडणार। शेकडो भाविकांना दर्शन घेता येणार। शस्त्रसंधीवर सावट, मुदतवाढीला ट्रम्प यांचा नकार। इराणकडून चर्चेबाबत निर्णय नाही। धमक्यांच्या छायेमध्ये चर्चा नाही। इराणचा आक्रमक पवित्रा, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शेवटचा इशारा। अमेरिका आणि इराण युद्धविराम वाढला। इराणला प्रस्ताव देण्याची पुन्हा संधी। पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धविराम वाढवला। ट्रम्प यांचा दुजोरा। युद्धामुळे 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत। जागतिक अर्थव्यवस्थेला 4,15,000 कोटींचा महसुली फटका। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या आसपास। इस्रायलच्या ऑपरेशन रोरिंग लायनमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा एजंट एम ठार। मोसादनं पहिल्यांदाच दिली कबुली। कुक यांच्या जागी जॉन टर्नस यांची नेमणूक। टर्नस 1 सप्टेंबरपासून ॲपलची धुरा सांभाळणार। हैदराबादचा दिल्लीवर 47 धावांनी विजय। युवा अभिषेक शर्माचं तुफानी शतक। आज पंत समोर रियानच्या सेनेचं आव्हान। लखनौमध्ये युवा वैभव सूर्यवंशीच्या खेळाकडे असणार नजर।